दरम्यान मिठी नदी घोटाळा प्रकरणात ईडीनं छापेमारी केली आहे। मुंबईतल्या 8 ठिकाणी ईडीचे छापे पडलेले आहेत। मुंबईतले काही कंत्राटदार आणि इतरांवर ईडीचे छापे पडले आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। मिठी नदी घोटाळा प्रकरणात ईडीची छापेमारी। मुंबईतल्या 8 ठिकाणी ईडीचे छापे पडले आहेत। मुंबईतले काही कंत्राटदार आणि इतरांवर ईडीचे हे छापे। विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। विशाल, काय अपडेट्स आहेत? विशाल, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सौरभ, गेल्या काही महिन्यांपासून मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या बाबतीत जो घोटाळा झाला होता, या बाबतीत सातत्यानं वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत ह्या होत होत्या। त्याच अनुषंगानं सौरभ, आवाज येतोय का माझा? हॅलो? हो, येतोय, बोला। सौरभ, गेल्या काही महिन्यांपासून मिठी नदीच्या ज्या घोटाळ्याची चर्चा होत होती, याच अनुषंगानं ईडीनं याआधी सुद्धा अनेकांची चौकशी जी आहे ही केली होती। अनेकांची स्टेटमेंट ईडीनं रेकॉर्ड करून घेतली होती आणि त्या अनुषंगानं ईडीचा तपास जो आहे हा गेल्या काही दिवसांपासून सुरू होता। आज ईडीकडनं मुंबईतील 8 ठिकाणी छापेमारी जी आहे ही करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्यानं याच्यामध्ये जे कंत्राटदार आहेत या कंत्राटदारांवरतीच ही छापेमारी झाल्याची माहिती कळते। त्याचसोबत काही अधिकाऱ्यांवरती सुद्धा ईडीची छापेमारी झाले का याबाबतीत सुद्धा आता प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत। कारण का सद्यस्थितीला अधिकृतरित्या अधिकाऱ्यांवरती ईडीची छापेमारी झाले का याची माहिती मिळत नाही आहे। मात्र जे कंत्राटदार आहेत या कंत्राटदारांवरती मात्र ईडीकडनं आज सकाळपासून छापेमारी जी आहे ही सुरू झालेली आहे। जवळपास 8 ठिकाणी ईडीकडनं छापेमारी करण्यात आलेली आहे। याच्या आधीही सुद्धा आपल्याला माहिती आहे की दिनी मोरिया असेल किंवा अन्य या घोटाळ्याशी संबंधित व्यक्ती असतील यांची ईडीकडनं कसून चौकशी जी आहे ही करण्यात आली होती। जवळपास 1 ते 1.5 महिने या सगळ्यांना ईडी कार्यालयात बोलवून चौकशी आणि माहिती जी आहे ही ईडीकडनं घेतली जात होती। अनेकांची स्टेटमेंट जी आहेत ही रेकॉर्ड केली होती आणि आज अखेर ईडीनं मुंबईतील 8 ठिकाणी जी आहे ही छापेमारी केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आता जे मिठी नदीच्या या घोटाळ्यामध्ये सहभागी आहेत यांना ईडीकडनं ताब्यात सुद्धा जे हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये घेतलं जाऊ शकतं। त्यामुळे ज्या पद्धतीनं मिठी नदीचा हा सगळा घोटाळा झालेला आहे या घोटाळ्याच्या अनुषंगानं आता जे कंत्राटदार दोषी आहेत त्यांच्यावरती मात्र ही कारवाई होताना पाहायला मिळते। सौरभ, निश्चितच विशाल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।